आज आपण घेणार आहोत नेक्स्ट टाइप ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचा पुढचा टाइप घेणार आहे आपण. आणि टाइप असा आहे की जर एखाद्या इंटिग्रेशनमध्ये 1/a sin x प्लस b अशी टर्म आली किंवा 1/a cos x प्लस b अशी टर्म आली किंवा 1/a sin x प्लस b cos x प्लस c या प्रकारची टर्म आली, तर अशा प्रत्येक वेळेस आपल्याला इंटिग्रेशन सोडवताना सबस्टिट्यूशन घ्यायचे. पुट t इक्वल टू tan x/2. पुट t इक्वल टू tan x/2. याच्यावरून जर मी x/2 ची व्हॅल्यू काढली तर ती येईल tan इनवर्स t. x ची व्हॅल्यू येते 2 tan इनवर्स t आणि dx ची व्हॅल्यू येते 2 इंटू tan इनवर्स t चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस t स्क्वेअर आणि dx अपॉन dt चा dt इकडे लिहिला आहे इंटू dt. म्हणजेच dx ची व्हॅल्यू मिळाली 2/1 प्लस t स्क्वेअर dt. आणि याचबरोबर आणि हे सबस्टिट्यूशन घेण्याचं जे खरं कारण आहे, मेन रिझन आहे, ते रिझन असं आहे की जर तुमचं ट्रिग्नो चांगलं असेल तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये साइन एक्सचा फॉर्म्युला tan x/2 मध्ये आपल्याला माहिती आहे. साइन एक्सचा फॉर्म्युला असतो 2 tan x/2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x/2 1 प्लस tan स्क्वेअर x/2 आणि cos xचा फॉर्म्युला असतो 1 मायनस tan स्क्वेअर x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2. आणि मग आपण जर इथे x/2 म्हणजे tan x/2 ची व्हॅल्यू जर t सबस्टिट्यूट केली तर आपल्याला sin xचा फॉर्म्युला मिळू शकतो 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर अँड cos xचा फॉर्म्युला मिळू शकतो आपल्याला 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. आणि त्यानंतर हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करणं पॉसिबल असतं. म्हणून अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये ज्या वेळेस न्यूमरेटरमध्ये कॉन्स्टंट टर्म आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये साइन एक्सची कॉस एक्सची टर्म आलेली आहे विथ कॉन्स्टंट, अशा प्रत्येक वेळेस आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी सबस्टिट्यूशन करायचे. पुट t इक्वल टू tan x/2 चं. समजलंय? बघा मग याचं घेऊ आपण पहिलं एक्झाम्पल नंबर 1. फर्स्ट एक्झाम्पल मी घेतोय I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/4 प्लस 5 sin x dx. बघा एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येते ना हा कोणता टाईप आहे. खाली साइन एक्सची टर्म आहे आणि वरती कॉन्स्टंट आहे फक्त. आणि अशा वेळेस एक्झाम्पल सोडवताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथे सबस्टिट्यूशन करणार आहे. पुट t इक्वल टू tan x/2. therefore x इक्वल टू 2 tan इनवर्स t dx इक्वल टू 2/1 प्लस t स्क्वेअर dt. आणि साइन एक्सची व्हॅल्यू आता मी डायरेक्ट लिहिणार आहे 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. लक्षात येते? मग ही व्हॅल्यू जर मी आय मध्ये टाकली, इंटिग्रेशनमध्ये टाकली, तर मला इंटिग्रेशन मिळेल I इक्वल टू 1/4 प्लस 5 आणि साइन एक्सची व्हॅल्यू आहे 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इंटू dxची व्हॅल्यू आहे 2/1 प्लस t स्क्वेअर dt. बघा आता मी काय करणार आहे, मी ह्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर जो ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटने ह्या बॉक्स ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअरने 4ला पण मल्टिप्लाय करणार आणि 1 प्लस टी स्क्वेअरने सेकंड टर्मला पण मल्टिप्लाय करणार. आणि इथे मात्र 1 प्लस टी स्क्वेअर टर्म कॅन्सल होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे माझी टर्म अशी येणार आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/4 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 5 इंटू 2t इंटू 2 dt.
यातला 2 हा कॉन्स्टंट आहे आणि तो मी बाहेर काढला तर मला इंटिग्रेशनमध्ये मिळेल 1 यातून सुद्धा 2 बाहेर निघेल बघा. जर मी इथूनही 2 कॉमन काढला तिथे शिल्लक राहील 2 इन ब्रॅकेट 1 + t² + 5t dt. म्हणजेच मला मिळेल 1/2 + 2t² + 5t dt. म्हणजे आपण जे एक्झाम्पल याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सोडवले त्या टाईपचे एक्झाम्पल तयार झाले. आपण काय करतो, जो t² कोएफिशियंट आहे तो 1 आणतो, त्यामुळे 2 परत बाहेर काढला. 1/2 × 1/2t² 2 कॉमन निघाल्यामुळे बाहेर काढल्यामुळे t² + 5t मधून 2 कॉमन काढल्यामुळे 5/2t आणि ह्या 2 मधून 2 कॉमन काढल्यामुळे 1 dt. बरोबर. आपण काय करतो इथे कंप्लीटिंग स्क्वेअर यूज करतो. मग t² + 5/t + 1 ला आपण कसं लिहितो, तर t² + 5/2t + 5/2 ला जर हाफने मल्टिप्लाय केलं तर 5/4 त्याचा स्क्वेअर आला 24/16 घेतला, कॅन्सल केला आणि ते थर्ड टर्म लिहिली +1 पुढे. तर या पहिल्या 3 टर्म हा कंप्लीट स्क्वेअर झाला t प्लस याचा स्क्वेअर रूट आहे 5/4 आणि मिडल टर्मचं साईन ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आणि याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर -25 + 16 म्हणजे -9/16 होईल, म्हणजेच -3/4 स्क्वेअर. आणि ही जर व्हॅल्यू आपण इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला I = मिळेल 1/2 × इंटिग्रेशन ऑफ 1/t + 5/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर -3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. बरोबर. म्हणजे मला इथे 1x² - a² चा फॉर्म्युला वापरता येईल, जो फॉर्म्युला आहे 1/2a log ब्रॅकेट x म्हणजेच ब्रॅकेट x - a x + a + c. बरोबर. म्हणजेच माझा आन्सर येईल 2 × 4 4 4 गेट कॅन्सल 1/3 log. जर मी प्रत्येक टर्मला ॲक्च्युली याला मी आधी सॉल्व करतो. t + 5 - 3 होतो 2 2/4 म्हणजे हाफ अपॉन t + 5 + 3 होतो 8 8/4 म्हणजे 2 + c. म्हणजेच माझं इंटिग्रेशनचं आन्सर आलं 1/3 log. जर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल आणि ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, पण मी तर टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे tan x/2. माझा आन्सर येईल 2 tan x/2 + 1. मी 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं 2 tan x/2 + 2 ब्रॅकेट कंप्लीट + 4. सॉरी इथं 4 येईल 2 tan x/2 कारण 2 ने मल्टिप्लाय केलं ना आपण. हे माझं असेल फायनल आन्सर. समजतंय. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे तर सबस्टिट्यूशन काय, एक्झाम्पलचा टाईप कोणता आहे आणि सबस्टिट्यूशन काय आहे. बघा एक्झाम्पल नंबर मी सेकंड घेतोय. I = इंटिग्रेशन ऑफ 1/13 + 4 sin x + 3 cos x dx. बघा न्यूमरेटरमध्ये कॉन्स्टंट टर्म आहे, डिनॉमिनेटरमध्ये साइन x आणि cos x ची टर्म आलेली आहे. मग आपण एक्झाम्पल पाहिल्या आपल्याला टाईप कळलेला आहे. t इकडे घेतलं मी tan x/2 म्हणजेच मला x ची व्हॅल्यू मिळाली 2 tan इनव्हर्स t म्हणजेच dx ची व्हॅल्यू मिळाली 2/1 + t² dt. आणि साइन x ची व्हॅल्यू येते अशा वेळेस 2t/1 + t² आणि cos x ची व्हॅल्यू येते 1 - t²/1 + t², जे मी सुरुवातीलाच एक्सप्लेन केलं या व्हिडिओच्या. आपण हे सबस्टिट्यूशन जर इंटिग्रेशनमध्ये टाकलं तर मला I = काय मिळते, तर 1/13 + 4 sin x म्हणजेच 2t/1 + t² + 3 × cos x म्हणजेच 1 - t²/1 + t² आणि dx म्हणजेच 2/1 + t² dt. बरोबर. मी डिनॉमिनेटरला बॉक्स ब्रॅकेट केला आहे आणि ह्या 1 + t² मी ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे मला I = मिळेल 2 मग आधी 13 ने मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं
मला मिळेल 13 + 13t². 4 × 2t म्हणजे 8t अपॉन 1 + t²ने 1 + t² मल्टिप्लाय केलं तर 1 + t² गेट कॅन्सल, मला मिळेल +8t. 3 × 1 - t² अपॉन 1 + t² मल्टिप्लाय केलं तर 1 + t² गेट कॅन्सल, मला मिळेल 3 - 3t² dt. ओके, इक्वल टू मला मिळेल 2/13t² 13t² - 3t². टीची एकच टर्म मिळालेली मला +8t आणि 13 + 3 + 16 dt. बरोबर, म्हणजेच मला इंटिग्रेशन मिळालं 2/13t² - 3t² येतं 10t² + 8t + 16 dt. बघा, डिनॉमिनेटरमध्ये पण 2 कॉमन निघतो आहे. जर तुम्ही कॅन्सल करून टाकला तर मला मिळेल 1/5t² + 4t + 8 dt. बरोबर, आपण नेहमीसारखं t² कोएफिशियंट 1 आणण्यासाठी 1/5 बाहेर काढला. इथे शिल्लक राहील t² + 4/5t + 8/5 dt. बरोबर, बघा मग आपण कम्प्लिटिंग स्क्वेअरनुसार काय करू, मग t² + 4/5t + 8/5 ला आपण असं लिहू, t² + 4/5t ह्या पहिल्या 2 टर्म आहेत. मग 4/5 ला जर मी हाफने मल्टिप्लाय केलं तर 2/5 येईल आणि 2/5चा स्क्वेअर होतो 4/25. ही टर्म मी घेतली आणि कॅन्सल केली आणि पुढे टर्म माझी 8/5. म्हणजे हे झालं t + 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला वरती आणि खाली न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 40/25 झालं. 40 - 4 झालं 36. 36/25 म्हणजे 6/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू मी जर इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल I = इंटिग्रेशन ऑफ, बाहेर होतं 1/5 × 1/t + 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर - 6/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. बरोबर, इथं 8/5 होतं ना, 40/40 - 4 इथं +36 आहे. एखादी चूकसुद्धा आपल्याला पूर्ण एक्झाम्पल चुकीचं ठरवू शकते, त्यामुळे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अशी कधी कधी चूक आपल्याकडून होऊ शकते. तर बघा इथं कोणता फॉर्म्युला आता जर मायनस असतं तर 1/x² - a² झालं असतं आणि 1/2a log x - a x + हे फॉर्म्युला आलं असतं. पण हे प्लस असल्यामुळे इथं फॉर्म्युला तयार होईल 1/a tan 1x/a. इथे एक्झाम्पल येईल 1/a म्हणजे किती, 6/5 × tan 1x/a हे t + 2/5 6/5 + c. म्हणजे माझा आन्सर येईल 1/6 × tan 1 5t + 2/6 + c. म्हणजेच माझं फायनल आन्सर असेल 1/6 × tan 1 5 × t म्हणजेच tan x/2 + 2/6 + c. दिस इज माय फायनल आन्सर. समजतंय? आता बघा, आता मी याच प्रकारचं वेगळं एक्झाम्पल घेतो. थोडंसं एक्झाम्पल नंबर मी याला 3 देणार. हे वेगळं काय आहे, कारण इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन आहे 1/3 - 5 sin 2x. 3 - 5 sin 2x. याच्यामध्ये sin x ची टर्म नाही आहे तर sin 2x ची टर्म आहे. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, जर तुमचे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्री चांगले असतील तर आपल्याला यासाठी एकदम सोपा मार्ग आहे. आपण काय करणार, हाच टाईप यूज करणार आहोत. फक्त मी सबस्टिट्यूशन करणार आहे पुट t = tan x नॉट tan x/2. कारण sin x जेव्हा असतो तेव्हा आपण सबस्टिट्यूशन घेतो tan x/2. इथं त्या xच्या डबल टर्म आहे 2x, म्हणून आपण काय करणार, x/2च्या दुप्पट x/2 डबल करून x म्हणून t = tan x हे सबस्टिट्यूशन करणार. मग चेंज काय होणार याच्याने, आपल्याला x मिळेल tan 1t. बरोबर, आणि dx मिळेल आपल्याला 1/1 + t² dt.
2/1 + t² नाही मिळणार आहे, कारण आपण पुट इकडे tan x घेतले. आणि sin 2xचा फॉर्म्युला sin x सारखाच असणार आहे, 2t/1 + t². फक्त फरक काय झाला, इथं t म्हणजे tan x आहे. जर मी sin 2x म्हणजे x लिहिलं असतं, इथं पण फॉर्म्युला 2t/1 + t² आला असता, फक्त t ची व्हॅल्यू tan x/2 झाली असते. त्यामुळे एक्झाम्पल हे दोनही एकाच प्रकारचे आहेत. जर मी ही सबस्टिट्यूशन इंटिग्रेशनमध्ये केलं तर मला काय मिळेल, मला मिळेल इंटिग्रेशन ऑफ 3 - 5 sin 2x म्हणजेच 2t/1 + t². आपला डिनॉमिनेटर आहे इंटू dx ची व्हॅल्यू येते 1/1 + t² dt. समजते ना काय चेंज केलं आहे बघा. म्हणजे मला काय मिळेल, I = इंटिग्रेशन ऑफ 1/3 + 3t² - 10t dt. म्हणून यातून जर मी 1/3 बाहेर काढला t²चा कोइफिशियंट 1 आणण्यासाठी, तर मला मिळेल t² - 10/3t + 3/3 म्हणजे 1 dt. आपलं नेहमीसारखंच एक्झाम्पल तयार झालं कम्प्लिटिंग स्क्वेअरचं. t² - 10/3t + 1 = t² - 10/3t + 10/3 ला हाफने मल्टिप्लाय केलं 5/3, त्याचा स्क्वेअर येतो 25/9. टर्म घेतली, कॅन्सल केली, थर्ड टर्म +1. म्हणजेच मला इथे मिळेल t - 5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथे -16/9 म्हणजे -4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू काय केली आपण इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली. मग I = आलं इंटिग्रेशन ऑफ 1/3 बाहेर 1/t - 5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. बरोबर. मग इथे कोणता फॉर्म्युला येईल, आता इथे फॉर्म्युला येईल 1/x² - a²चा. आणि हा फॉर्म्युला असतो 1/2a log x - a ब्रॅकेट -4/3/x, म्हणजेच हा ब्रॅकेट +4/3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. म्हणजेच माझा आन्सर येईल 1/8 log. जर मी हे सॉल्व केलं तर -4 - 5 तर -9/3 म्हणजेच -3/t -5 + 1 -1/3 + c. म्हणजेच तुमचा आन्सर येणार आहे 1/8 log इन ब्रॅकेट 3t - 9/3t - 1 + c. पण इथे t ची जी व्हॅल्यू आहे ती आहे tan x. मग आन्सर आलं तुमचं 3 tan x - 9/3 tan x - 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. बघा टाईप एकदम सोपा आहे, त्यामुळे तुम्हाला याचे सर्व एक्झाम्पल नक्कीच सुटतील. बघा एक्झाम्पल नंबर 4. मी एक्झाम्पल घेतोय I = इंटिग्रेशन ऑफ 1/3 + 2 sin 2x + 4 cos 2x dx. आपण काय करणार इथे तुमच्या लक्षात आले, सबस्टिट्यूशन करणार पुट t = tan x. मग x व्हॅल्यू येणार आपली tan इनवर्स t, dx व्हॅल्यू येणार 1/1 + t² dt. हे tan इनवर्स tचं डेरिव्हेटिव्ह. मग आपण sin 2x ऐवजी लिहितो 2t/1 + t² आणि cos 2x ऐवजी आपण लिहिणार 1 - t²/1 + t². मग ह्या सबस्टिट्यूशन नंतर आपलं इंटिग्रेशन तयार होणार. I = 1/3 + 2 इंटू sin 2x ची व्हॅल्यू 2t/1 + t² + 4 इंटू cos 2x ची व्हॅल्यू 1 - t²/1 + t². या पूर्ण टर्मला एक बॉक्स ब्रॅकेट आणि 1/1 + t² dt ही dx ची व्हॅल्यू. मग जर आपण इथे ब्रॅकेटला सॉल्व केलं, ओपन केलं, तर 1 + t² इंटू 3 येईल 3 + 3t². इथे येईल +4t + 4 - 4t² dt. बरोबर. म्हणजेच मला I = मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1/3t² - t² - t² + 4t
प्लस 7 dt. बरोबर. आणि तुम्हाला आठवत असेल आपण असं एक एक्झाम्पल निगेटिव्ह साईन असलेलं घेतलेलं टी स्क्वेअरचं. आपण याचा कोएफिशियंट 1 करण्यासाठी यातून आधी मायनस साईन बाहेर काढतो. इथे 1/t² मायनस 4t मायनस 7 dt. बरोबर. मग आपण ह्या t² मायनस 4t मायनस 7ला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करू. मग ते t² मायनस 4t मायनस 7 इज इक्वल टू t² मायनस 4t. इथं आपण काय करणार, टीचा कोएफिशियंट -4, त्याला हाफने मल्टिप्लाय केलं 2चा स्क्वेअर होतो 4 प्लस 4 टर्म घेतली आणि कॅन्सल केली. त्यानंतर आपण थर्ड टर्म लिहिली -7. तर आपल्याला मिळालं t मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 11 म्हणजेच √11 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि ही जर टर्म मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -1/t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √11 ब्रॅकेट स्क्वेअर dt. बरोबर. आपण ह्या मायनस साईन ब्रॅकेटमध्ये जर मल्टिप्लाय केला तर दोन्ही टर्मचे साईन चेंज होतील. तिथे √11 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर dt. आणि इथे आपल्याला 1/a² मायनस x² फॉर्म्युला यूज करता येईल. आणि तो फॉर्म्युला आहे 1/2a log a प्लस x म्हणजेच √11 प्लस ब्रॅकेटमध्ये t मायनस 2 अपॉन a मायनस x म्हणजेच प्लस c. जर आपण इथे t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर माझा आन्सर येईल 1/2 √11 log √11 मायनस 2 प्लस tan x अपॉन √11 हे मायनस आणि मायनस प्लस होईल प्लस 2 मायनस tan x प्लस c. हे माझं फायनल आन्सर. नेक्स्ट टाईप आहे जेव्हा एक्झाम्पल असतील ह्या प्रकारचे इंटिग्रेशन ऑफ 1/a प्लस b साइन स्क्वेअर x dx किंवा 1/a प्लस b cos स्क्वेअर x dx किंवा 1/a साइन स्क्वेअर x प्लस b cos स्क्वेअर x प्लस c. अशा सर्व एक्झाम्पलसाठी एक्झाम्पल सोडवण्याची मेथड असते मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेक स्क्वेअर x. असं केल्यानंतर काय होतं, तर न्यूमरेटरमध्ये जर सेक स्क्वेअर x येणार, मग डिनॉमिनेटरला काय करायचं, कन्व्हर्ट करा इन द टर्म ऑफ tan x. इन द टर्म ऑफ tan x. मग tan x च्या टर्ममध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर अँड पुट, मग सबस्टिट्यूशन करा पुट t इक्वल टू tan x. जेणेकरून डिनॉमिनेटरमध्ये tan x ची टर्म आली की आपण tan x ला t म्हटल्यानंतर न्यूमरेटरचं सेक स्क्वेअर x dx ला आपण dt म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण सेक स्क्वेअर ऐवजी कोसेक स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तरीही चालतं. फक्त मी कोसेक स्क्वेअरने यासाठी मल्टिप्लाय करणार नाही, कारण कोसेक स्क्वेअरचं जे इंटिग्रेशन असतं ते असतं मायनस कॉट, आणि मग निगेटिव्ह साईन घेण्यापेक्षा पॉझिटिव्ह साईन घेणं योग्य, म्हणून मी ते सेक स्क्वेअरनेच मल्टिप्लाय करणार आहे. मग आपण याचेही काही एक्झाम्पल सोडू. बघा, मी याचे एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस 3 साइन स्क्वेअर x dx. एक्झाम्पल पहिल्या तुम्हाला कळेल टाईप. आपण काय करणार, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेक स्क्वेअर x. बघा काय होईल इथे, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस 3 साइन स्क्वेअर x ह्या टर्मला मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेक स्क्वेअर x ने मल्टिप्लाय केले. बरोबर. म्हणजे मला काय मिळेल बघा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर इंटू 1 इथे येईल सेक स्क्वेअर x, सेक स्क्वेअर x इंटू 1 इथे येईल सेक
स्क्वेअर एक्स प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. पण सेक्स स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ना, मग इथे येईल 3 टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि मी असं सांगितलं की डिनॉमिनेटर हा पूर्णपणे टॅनमध्ये पाहिजे, जो नाही आहे. इथं सेक्स स्क्वेअर एक्सची टर्म आहे, म्हणून आपण काय करू, आयडेंटिटी यूज करू आणि ह्या डिनॉमिनेटरच्या सेक्स स्क्वेअर एक्स ऐवजी मी लिहितो 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स ॲज इट इज. म्हणजे मला टर्म काय मिळाली कळलं, सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस 4 टॅन स्क्वेअर एक्स. म्हणजेच मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस 4 टॅन स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. आपण जर इथे सबस्टिट्यूशन केलं आता पुट टी इक्वल टू टॅन एक्स, तर आपला डी टी काय येणार, सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्सला मी म्हणणार डी टी, म्हणजे ते 1 अपॉन 1 प्लस 4 टी स्क्वेअर डी टी. मग आपण हा जर टी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 केला तर आपले येईल 1 अपॉन 4 बाहेर इंटिग्रेशन 1 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर डी टी. मग 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. म्हणून याचा आन्सर येईल 1 अपॉन ए, म्हणजेच 1 अपॉन 1/2 टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. म्हणजेच तुमचं आन्सर येणार आहे 2 to the 4 1 upon 2 टॅन इनवर्स 2t प्लस सी. म्हणजेच 1 अपॉन 2 टॅन इनवर्स 2 टॅन एक्स प्लस सी हे तुमचं आन्सर. टाईप लक्षात आला. पण हा टाईप कधी कधी यूज नाही करत, याच्या ऐवजी म्हणजे आपण हेच एक्झाम्पल आहे ना मागचा टाईप यूज करून पण सोडवू शकतो. म्हणजे आपलं जे एक्झाम्पल होतं, मी हेच एक्झाम्पल पुन्हा येत आली तर आपलं एक्झाम्पल होतं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स. हे एक्झाम्पल आपण मागचा टाईप याच्या आधीचा टाईप यूज करून पण सोडवू शकतो. जर तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पार्ट असतील तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये साइन स्क्वेअर एक्सचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तो फॉर्म्युला असतो 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. जर आपण या फॉर्म्युल्याचा यूज इंटिग्रेशनमध्ये केला तर हेच एक्झाम्पल मला असं तयार करता येईल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस 3 आणि साइन स्क्वेअर एक्स ऐवजी मी लिहितो 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 dx. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होईल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन 2 प्लस 3 मायनस 3 कॉस 2x dx. म्हणजेच आपलं इंटिग्रेशन तयार होईल 2 इंटू 1 अपॉन 5 मायनस 3 कॉस 2x dx. बघा हे एक्झाम्पल हे आपल्या मागच्या टाईपच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. याच्या डिनॉमिनेटरमध्ये कॉस 2x टर्म आलेली आहे, न्यूमरेटरमध्ये कॉन्स्टंट टर्म आहे. मग अशा वेळेस आपलं सबस्टिट्यूशन असतं पुट टी इक्वल टू टॅन एक्स. म्हणजेच एक्स इक्वल टू मिळणार आपल्याला टॅन इनवर्स टी डी एक्स इक्वल टू येईल 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी. आणि कॉस 2x व्हॅल्यू आपण टाकणार येते 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजेच आपलं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल तयार होणार 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 5 मायनस 3 in bracket 1 minus t square upon 1 plus t square box bracket complete into 1 upon 1 plus t square dt. मग आपण याला जर सॉल्व केलं तर 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 5 प्लस 5t स्क्वेअर मायनस 3 प्लस 3t स्क्वेअर dt. बरोबर. आता मी डायरेक्ट का लिहिलं, कारण आपण मागच्या टाईपमध्ये याच्यावर डिस्कस केलेलं आहे म्हणून. तर 5t स्क्वेअर प्लस 3t स्क्वेअर म्हणजेच 8t स्क्वेअर, 5 मायनस 3 म्हणजेच प्लस 2 dt. जर आपण 2 ही टर्म कॉमन काढून कॅन्सल केली तर आपला आन्सर येणार इथे इंटिग्रेशनमधलं एक टर्म येणार आपली 1 अपॉन 4t स्क्वेअर प्लस 1 dt.
जर मी यातून 1/4 बाहेर काढला, कारण टी स्क्वेअरचा कोइफिशियंट आपण नेहमी 1 ठेवतो, त्यामुळे येथील 1/t² प्लस हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. आणि जर आपण याचं इंटिग्रेशन काढलं, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज केला, इथे येईल 1/x² प्लस a² चा फॉर्म्युला, आणि याचं इंटिग्रेशन येईल 1/2 tan इनव्हर्स x/a t/½ प्लस c. म्हणजेच आपला आन्सर येणार 1/2 tan इनव्हर्स 2t, 1/2 tan इनव्हर्स 2t प्लस c, म्हणजेच 1/2 tan इनव्हर्स 2 tan x प्लस c. हे असेल माझं आन्सर. तुमच्या लक्षात आलं असेल, हेच आपलं मागच्या टाईपनी पण आन्सर आलेलं आहे. म्हणजे कोणत्याही टाईपने केलं तरी आन्सर सेम असतं. त्यामुळे कधी कधी काय बुकमध्ये हा टाईप दिलेला पण नसतो, पण याला लागणारा वेळ थोडासा जास्त असू शकतो. म्हणून अशा टाईपने सुद्धा आपण एक्झाम्पल सोडवायचे आहेत. एक पुढचं एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल नंबर 2. 1/a² sin² x प्लस b² cos² x dx. बघा, इथे पण डिनॉमिनेटरमध्ये sin² x cos² x टर्म आलेली आहे, न्यूमरेटरमध्ये कॉन्स्टंट टर्म आहे. आपण इथं काय करणार, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय sec² x. म्हणजेच मला मिळेल i इंटिग्रेशन ऑफ sec² x/a². आता मी ही पण टर्म डायरेक्ट लिहितो. बघा, वरती sec² मल्टिप्लाय केला, इथं sec² × sin² येतो tan² x, आणि sec² × cos² येतो 1 प्लस b² dx. आपण इथं सबस्टिट्यूशन केलं, पुट t = tan x, कारण मला डिनॉमिनेटरमध्ये tan x ची टर्म मिळालेली आहे. तर माझा dt येतो sec² x dx. म्हणजेच मला इंटिग्रेशन मिळेल i 1/a² t² प्लस b² dt. मग आपण t² चा कोइफिशियंट 1 आणू, इथे 1/a² इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t² प्लस b/a ब्रॅकेट स्क्वेअर dt. इथं कोणता फॉर्म्युला येईल, 1/x² प्लस a² चा. मग इथं 1/a² आणि फॉर्म्युल्यानुसार 1/a tan इनव्हर्स x/a. हे आपलं आन्सर असेल. पण हे टी मध्ये आलेलं आन्सर असल्यामुळे आपण याला x मध्ये कन्वर्ट करू. माझा आन्सर येईल 1/ab इंटू tan इनव्हर्स t/b/a, म्हणजेच at/b, पण t म्हणजेच tan x, म्हणजेच a tan x/b ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. हे असेल माझं आन्सर. बघा, एक्झाम्पल नंबर 3. i इंटिग्रेशन ऑफ cos θ cos 3θ. बघा, पहिल्या अटेम्प्टमध्ये जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं तर तुम्हाला हे एक्झाम्पल ह्या टाईपचं दिसणार नाही आहे. पण जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की न्यूमरेटरमध्ये कॉन्स्टंट टर्म नसून cos θ ही टर्म आहे, आणि cos θ हे sin θचं डेरिव्हेटिव्ह आहे. मग जर मला इथे sin θची टर्म डिनॉमिनेटरमध्ये आणता आली तरच एक्झाम्पल सोडवणं शक्य आहे. मग माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर इथे cos 3θचा असा फॉर्म्युला यूज करा की खाली sin θची टर्म आली पाहिजे, किंवा cos θचा जो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे तो यूज करा. तर मी इथे काय करणार, बघा, आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये cos 3θचा फॉर्म्युला गेलेला आहे. तो फॉर्म्युला असतो 4cos³ θ मायनस 3cos θ. आणि यातून जर मी cos θ ही टर्म कॉमन काढली तर इथे शिल्लक राहील 4cos² θ मायनस 3. आणि जर मी या फॉर्म्युल्याचा यूज ह्या इंटिग्रेशनमध्ये केला तर मला न्यूमरेटरमधला cos θ कॅन्सल करता येईल. तर मी ते cos 3θ ऐवजी मी लिहिणार आहे cos θ इन ब्रॅकेट 4cos² θ मायनस 3 dθ, आणि मला cos θ ही टर्म कॅन्सल करता येईल. मग आता जर तुम्ही चेक केलं, हे एक्झाम्पल हे आपल्या जो टाईप चालू आहे त्या टाईपमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बघा, एक्झाम्पल तयार झालं 1/4cos² θ मायनस 3. खाली cos² ची टर्म आलेली, वरती कॉन्स्टंट आलेली आहे. आपण अशा वेळेस काय करतो, मल्टिप्लाय करतो न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला. मल्टिप्लाय न्यूमरेटर
अँड डिनॉमिनेटर बाय सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच मला आय इक्वल टू मिळेल 1 अपॉन किंवा सेक स्क्वेअर थिटा अपॉन 4 कॉस स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर येईल 1 मायनस 3 सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. पण डिनॉमिनेटरमध्ये पूर्ण टॅनमधले टर्म आलेला नसल्यामुळे मी काय केलं आता डिनॉमिनेटरमध्ये टॅनमधली टर्म आणेल. कशी? तो 4 मायनस 3 सेक स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आयडेंटिटीमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. म्हणजेच मला टर्म मिळेल सेक स्क्वेअर थिटा अपॉन 4 मायनस, जर हा ब्रॅकेट मी ओपन केला तर येईल मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा डी थिटा. म्हणजेच मला मिळेल सेक स्क्वेअर थिटा अपॉन 4 मायनस 3 असतो 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा डी थिटा. बरोबर. मग आता इथे सबस्टिट्यूशन आपण करू शकतो. पुट टी इक्वल टू टॅन थिटा. इथे सबस्टिट्यूशन करतो मी. पुट टी इक्वल टू टॅन थिटा म्हणजेच डी टी इक्वल टू येईल सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. मला मिळेल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस 3t स्क्वेअर डी टी. मग टी स्क्वेअरचा कोइफिशियंट आपण 1 करू. मग ते 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर डी टी. आणि या ठिकाणी आपल्याला 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल, जो फॉर्म्युला असतो 1/2a इंटू लॉग a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स प्लस सी. जर आपण हे सॉल्व केलं तर येईल 1/√3 आणि 3 यांची डिव्हिजन होईल तर √3 म्हणजे 1/2√3 लॉग इन ब्रॅकेट 1 प्लस √3 इंटू टी म्हणजेच टॅन थिटा अपॉन 1 मायनस √3 इंटू टी म्हणजेच टॅन थिटा प्लस सी. आणि हे एक्झाम्पल हे थिटामध्ये असल्यामुळे हेच आपलं आन्सर. बघा एक्झाम्पल नंबर 4. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस 2x प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. बघा याच्यामध्ये कॉस 2x ची पण टर्म आलेली आहे, साइन स्क्वेअर एक्सची पण टर्म आलेली आहे. जर इथे मी कॉस 2xचा फॉर्म्युला यूज केला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, तर आपल्याला डिनॉमिनेटरची टर्म ही पूर्णपणे साइन स्क्वेअरमध्ये आणता येईल. कसं बघा 1 अपॉन कॉस 2xचा फॉर्म्युला मी यूज केला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस पुढची टर्म आहे 3 साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. तर हे एक्झाम्पल तयार होईल इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. बरोबर. मग आपण मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेक स्क्वेअर एक्स. आपल्याला काय मिळेल? आपल्याला मिळेल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स अपॉन सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. पण डिनॉमिनेटर पूर्णपणे टॅनमध्ये कन्वर्ट नाही झालेला, म्हणून आपण काय करू इथे सेक स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू टाकू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजे आपलं इंटिग्रेशन तयार होईल सेक स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. इथे सबस्टिट्यूशन असेल पुट टी इक्वल टू टॅन एक्स म्हणजेच एक्स इक्वल टू टॅन इनवर्स टी डी एक्स इक्वल टू 1/1 प्लस टी स्क्वेअर डी टी. आणि माझं इंटिग्रेशन तयार होईल आय इक्वल टू 1 अपॉन डी टी येईल माझा इथे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होईल 1/1 प्लस 2 टी स्क्वेअर डी टी. टी स्क्वेअरचा कोइफिशियंट आपण इथं 1 करू, म्हणजे ते 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर डी टी. इथं कोणता फॉर्म्युला येईल 1/x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. तो फॉर्म्युला असतो 1/a टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. म्हणजे माझा आन्सर येईल 1/√2 टॅन इनवर्स
√2t, पण t म्हणजेच tan x प्लस c. जर तुम्हाला आजचे सगळं 2-3 टाईप पूर्ण समजले असतील तर तुम्ही याच्यावर आधारित एक्झरसाइज 3.2b सोडवू शकता. हा एक्झरसाइज तुम्ही पूर्ण सोडवा. यासाठी तुम्हाला मी काही वेळ देतो आणि यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या टाईप विषयी डिस्कस करू. I hope you understand everything I told you today. Bye.